हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल मला आमच्या एक ओळखीच्या मॅडम भेटल्या होत्या. वय आहे माझ्यापेक्षा 1-2-4 वर्षांना लहान असतील 65 पर्यंत, 65-66 वगैरे. काय म्हणता, कशी आहे तब्येत? काय बोलताना त्या म्हणाल्या, काय आहे, बरं आहे म्हणायचं. तसं त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी होती. ती म्हणाली, काकू काय बरं आहे म्हणायचं, नुसतं हे बघा, एक ते झोपतीये आणि भजन तिला आवडायचं. पूर्वी जात होती भजनाला, जा म्हटलं की नको बाई म्हणतीये. कुठेही आता बाहेर जाताना सुद्धा साडी बदल. पूर्वी कशी आमची आई मॅचिंग बिचिंग घालून टिपटॉप राहायची, ऍक्टिव्ह राहायची. आता काही नको, ब्लाऊज पण नको बदलायला, म्हणून ते साडीचा पदरच असा दोन्ही खांद्यावर घेऊन निघाली बघा. आता काय म्हणायचं हिला. डॉक्टरकडे दाखवलं, आमचे फॅमिली डॉक्टरकडे. ते सगळं तपासलं, सगळं व्यवस्थित आहे. जरा आनंदी राहावा, ऍक्टिव्ह राहावा, वॉकिंगला जावा म्हणाले. काय जरा एनर्जीसाठी म्हणा टॉनिक गोळ्या दिल्या. एवढ्या म्हणताना आज आता दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवून तिला आणलीये. त्यांचं पण म्हणणं तच आहे. तेही काही औषधं दिलीत, सगळी विटामिनच्या गोळ्या वगैरे, असं त्यांची मुलगी भरभरून बोलत होती. घरी आल्यावर मला वाटलं आज आता ह्याच्यावरच आपण व्हिडिओ करूया. ओके, म्हणजे म्हटलं हा त्यांचाच प्रश्न आहे का फक्त? नाही, हा 60 नंतरचे बरेच लोकांचा प्रश्न आहे. 60-65 नंतरचं. तोपर्यंत एवढी ऍक्टिव्ह असलेली माणसं एकदम जराशी लेथर्जेटिक होतात. ह्याला आळशी म्हणायचं नाही, आळशी झालेलं नाही, ते लेथर्जेटिक म्हणजे त्यांना नको, जायला नको, यायला नको असं झालेलं असते. आणि घरचे काळजी घेतात, डॉक्टरकडे नेतात, दाखवतात, सगळं डॉक्टर सगळ्या तपासण्या करतात. काही नाही, आराम राहावा, आनंदी राहावा म्हणतात. आता तुम्ही गेलेल्यासाठी तुम्हाला काही औषधं गोळ्या काहीतरी म्हणजे तुमचे विटामिनसाठी विटामिनच्या औषधं गोळ्या असं काहीतरी देतात आणि घरी पाठवतात. हे कसं होते, का होते आणि हे आपण कसं ओव्हरकम करायचं, म्हणजे माझे मित्रमैत्रिणींनी, माझे समवयस्क मित्रमैत्रिणींनी कसं वागावं ह्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे एका स्टेजला बरेच लोकांना होते. हे तुमचं काही आजार नाही, लक्षात ठेवा. हा काही कुठलाच आजार नाही हा. आणि हा एका स्टेज नंतर होतो. म्हणजे कधी होतो? एस्पेशली 60 नंतर. कोणी एकटं राहिलं म्हणजे नवरा गेला बायको राहिली, बायको गेली नवरा राहिला, एकटं राहिलं की त्यांना बरेच वेळेला असं होते. किंवा दोघं घरात आहेत, नवरा बायको, मुलं कुठे फॉरेनला आहेत, लांब आहेत, फोन बिन करत असतात, ती सगळी काळजी घेत असतात, नाही असं नाहीये. अशा वेळी हे दोघंच राहणाऱ्या सिनियर सिटीजनांना सुद्धा होत असते. आता हे आपण कसं ओव्हरकम करायचं हे बघा. दुसरं कोणी सांगून, डॉक्टर म्हणा आणि कोणी सांगून हे बदल होत नाही. का तुमची मुलं सुद्धा तुम्हाला म्हणत असतात, पूर्वी तुम्ही भजनाला वगैरे जात असला की भजनाला जात जावा, वॉकिंगला जात जावा, किंवा आई पूर्वी कसा नवीन नवीन प्रकार करून घ्या, आताही नवीन नवीन प्रकार करत जा, तुम्ही दोघंच असला तरी करा, खावा, पण त्यांना काही नवीन करूया, खाऊया हा उत्साह नाहीसा झालेला असतो. आता हा बदल कसा आपण आणायचा? मी तुम्हाला सांगितलं, डॉक्टर औषधा पाणी कशाने हा बदल होत नाहीये. तुम्ही गेलात की तुम्हाला तेवढे पुरती काहीतरी
विटामिनच्या गोळ्या टॉनिक वगैरे देतात डॉक्टर, पण त्याला काय का म्हणजे हा रोगच नाही, तर औषध कसलं देणार रोग, हा कुठलाही आजार नाहीये तुमचा. मग तुम्ही हा तुमचं उत्साह नाहीस झालेला हे कसं ओके करायचं, हे का नाही हा आजार नाहीच आहे. हवं ते तुम्ही ह्याला मनोदैहिक आजार म्हणून म्हणा, म्हणजे मनानं आलेला देहावरचा आजार नाही, ते हा कुठलाच आजार नाही, ह्याला औषध पाणी नाहीये. मग आपण आपले स्वतःच बदल करायला पाहिजे, दुसरं कोणी बदल करायला नाही, आपण बदल करायला पाहिजे. हा चेंज कोण करायला पाहिजे? मी. मलाच हा बदल आणायला पाहिजे. मग काय करायचा बदल म्हणजे नियमितपणे वॉकिंगला जाता तर वॉकिंगला जावा, काही तुम्ही तुमचं फिजिकल एक्सरसाइज वगैरे करता तर करा, आणि स्लीप सायकल मात्र सारखं ठेवा, ते बदल आणू नका. रोज तुम्ही 6 वाजता उठता ते रोज 6ला उठत जावा, नाही तर आज 6ला उद्या 7ला परवा 8ला नाही असं चालणार. स्लीप सायकल म्हणजे रात्री झोपायची वेळ आणि सकाळी उठायची वेळ, हे काही बदल करू नका. आणि ह्याचे शिवाय आपण दुसरं काय करायला पाहिजे? चांगलं काहीतरी वाचा, बघा, ऐका, कुठे लेक्चर्स, व्याख्यानमाला काही असलं तरी जावा. तुमचे काही ग्रुप्स असले, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, असलं काही असलं तरी तिथे जावा. ऑनलाईन तुम्हाला काही शिकायचं असलं तरी ऑनलाईन शिका. तुम्ही म्हणाल आता का हो, आता काही आपल्याला करून तर पैसे मिळवायच्यासाठी नाही, आपला वेळ व्यवस्थितपणे घालवण्यासाठी. आणि तुमची मुलं पण तुम्हाला म्हणत असतात ऑनलाईन काहीतरी खेळा, वाचा, काहीतरी करा म्हणून. छोट्या छोट्या ट्रिपला तुमचे वयाची लोक जात असली तर त्यांच्याबरोबर त्या ट्रिप्सला जावा, म्हणजे सोशली मिक्स होत जावा. मला होत नाही, मला बरं वाटत नाही असं मनात आणून नुसतं गादीवर लोळत पडायचं, इझी चेअरवर पडून राहायचं असलं करू नका. आणि मॉर्निंग रुटीन मात्र व्यवस्थित ठेवा. मॉर्निंग रुटीन का म्हणते मी, म्हणजे उठल्यावर जे काही आपण करतो 1-2-4 तास तुम्ही वागता, त्याच्यावर तुमचं दिवसभराचं आरोग्य राहते. आरोग्य म्हणा, उत्साह म्हणा, काही. त्यामुळे उठल्यावर तुमचं नेहमीप्रमाणे काय आहे, वॉकिंग करून आला, आंघोळ केली, पूजा केली, काय तुम्ही करता, तर तुमचं सकाळचं रुटीन व्यवस्थित ठेवत जावा. आणि हे सगळं आपण करत राहिलो की आपल्या मनातच उत्साह येतो बघा. म्हणून आधी मला काही आजार झालेला नाही, मी उत्साही आहे म्हणा आणि उत्साही राहत जावा. हे मेन का म्हणजे हे मानसिक आहे, हे कुठलंच असं हे नाही, आजार नाहीच आहे हा. त्यामुळे इथे आपण काय करायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतः व्यवस्थित राहायचं. व्यवस्थित कपडे घालायचे, नवे कपडे नुसते ते ठेवून काय करणार, रोज एक कपडे घाला, जाऊन आल्यावर ते व्यवस्थित करून इस्त्री करून व्यवस्थित ठेवत जावा. म्हणजे आपण असं व्यवस्थित राहिलो, व्यवस्थित सगळं आपली दिनचर्या पाळली की काही प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला नको बाबा आता असं वाटत नाही, उत्साही राहावा. आपल्या जीवनात आपण सगळं काही केलेलं आहे. आता जे काही दिवस, महिने, वर्ष आहे ती सगळे आनंदात राहायचं, सगळ्यांना आनंद द्यायचा, हे एवढं मनाला आपण ठरवायचं. आणि अगदी
आणि मेन एक सांगायचं राहिलं, सॉरी वयाचं असेल हे पण आहे कारण, आपली काही एक हॉबी व्यवस्थितपणे डेव्हलप करा. तुमची काय हॉबी आहे ती, तुम्हाला संगीत आवडत असेल रोज तासभर बसून संगीत म्हणा. जे काही तुम्हाला आवडते तुमची हॉबी डेव्हलप करा. गार्डनिंग असेल, छोटंसं गार्डनिंग म्हणजे मी काही तुम्हाला हार्डवर्क करा म्हणत नाही. ड्रॉइंग काढायची कोणाला आवड असली ते तर करा. काही टेक्निकल गोष्टींची आवड असली तर करा. काही एक हॉबी मात्र डेव्हलप करा. चांगलं वाचा, चांगलं ऐका, छान राहावा, आनंदी राहूया. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे का माहिती का, आता आपला देश हा युवा देश आहे, पण हा युवा अवस्था ही अशीच राहणार आहे का, नाही. आता थोडेच वर्षांना आपला देश पण सिनियर सिटीजन्सांचा देश होईल. मग आपण तरी अगदी ऍक्टिव्ह राहायला पाहिजे का नाही. म्हणून 60 नंतरचं आयुष्य हे आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे. आपल्याला लहानपणी वाढदिवसाला म्हणा, कधी कोणी गिफ्ट दिलं की केवढा आनंद व्हायचा हो, तसं हे आपलं गिफ्ट आहे. म्हणून आनंद लुटूया. अच्छा, हॅव ए गुड डे.